जय पवार यांच्या स्पष्टीकरणानंतर पुढची बातमी आता बारामतीमधून। माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची निवड झाली। दरम्यान माळेगाव कारखान्याला राज्यातच नव्हे तर देशात एक नंबरचं स्थान मिळवून देण्याचं अजितदादांचं स्वप्न होतं, ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं सुनेत्रा पवारांनी यावेळी म्हटलं। शेतकऱ्यांनी, सभासदांनी, संचालक मंडळांनी आणि सगळ्यांनीच माझ्यावर हा विश्वास दाखवून एक मोठी जबाबदारी दिलेली आहे आणि ती मी आणि आम्ही सगळेजण दादांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही सगळेजण एकत्र येऊन या कारखान्याला देशामध्ये तसंच अग्रगण्य बनवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत। जय पवार यांच्या स्पष्टीकरणानंतर पुढची बातमी आता बारामतीमधून। माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची निवड झाली। दरम्यान माळेगाव कारखान्याला राज्यातच नव्हे तर देशात एक नंबरचं स्थान मिळवून देण्याचं अजितदादांचं स्वप्न होतं, ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं सुनेत्रा पवारांनी यावेळी म्हटलं। शेतकऱ्यांनी, सभासदांनी, संचालक मंडळांनी आणि सगळ्यांनीच माझ्यावर हा विश्वास दाखवून एक मोठी जबाबदारी दिलेली आहे आणि ती मी आणि आम्ही सगळेजण दादांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही सगळेजण एकत्र येऊन या कारखान्याला देशामध्ये तसंच अग्रगण्य बनवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत। जय पवार यांच्या स्पष्टीकरणानंतर पुढची बातमी आता बारामतीमधून। माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची निवड झाली। दरम्यान माळेगाव कारखान्याला राज्यातच नव्हे तर देशात एक नंबरचं स्थान मिळवून देण्याचं अजितदादांचं स्वप्न होतं, ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं सुनेत्रा पवारांनी यावेळी म्हटलं। शेतकऱ्यांनी, सभासदांनी, संचालक मंडळांनी आणि सगळ्यांनीच माझ्यावर हा विश्वास दाखवून एक मोठी जबाबदारी दिलेली आहे आणि ती मी आणि आम्ही सगळेजण दादांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही सगळेजण एकत्र येऊन या कारखान्याला देशामध्ये तसंच अग्रगण्य बनवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।